नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत तुमच्या आवडत्या बँकर्स व्ह्यू पॉवर्ड बाय आयबीसी इन्स्टिट्यूट नाशिक या चॅनलवर. मी शेखर कैरनार तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आणि आजसाठी आपलं लेक्चर आहे प्रॉब्लेम्स ऑन नंबर्स. ओके, सो प्रॉब्लेम्स ऑन नंबर्स मध्ये आपण करतोय काय, ऍक्च्युअली आपण इक्वेशन बनवायला शिकतोय. आणि इक्वेशन बनवत असताना आपण इक्वेशन वर्ड टू इक्वेशन कसं कन्वर्ट करायचं हे सगळं आपण बघणार आहोत. सो सुरुवात करूया पहिल्या क्वेश्चन पासून. मी क्वेश्चन वाचणार आहे, पॅरलली सॉल्व्ह करणार आहे. तुमचं लक्ष बारीक असायला हवं की मी कोणत्या वर्डसाठी कुठले मॅथमॅटिकल इक्वेशन्स यूज करतोय. आपल्याला काही नवीन फॉर्म्युलाज सुद्धा इथे शिकायचे आहेत आणि फॉर्म्युलाज शिकत असताना ते फॉर्म्युलाज तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण की बऱ्याच एक्झाम्समध्ये खास करून स्टाफ सिलेक्शन असो किंवा बँकिंग जी रिक्रुटमेंटसाठी एक्झाम होते त्याच्यासाठी असो किंवा रेल्वे रिक्रुटमेंट किंवा कुठल्याही गव्हर्नमेंट एक्झामसाठी हे जे फॉर्म्युला आहेत हे मस्ट समजले जातात आणि हे तुमचे बेसिक्स असतात आणि हे बेसिक तुमचे पक्के असायला हवे. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून जो तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. पहिला प्रश्न आहे, द HCF ऑफ टू नंबर्स इज 18 अँड देअर LCM is 320. If one number is 128, then find out the other number. आपल्याला काय दिलं गेलंय व्यवस्थित एकदा बघा. आपल्याला सांगितलं गेलंय की दोन नंबर आहेत, त्यांचा HCF 18 आहे आणि त्यांचा LCM 320 आहे. इफ वन नंबर त्यातला एक नंबर दिलाय आणि दुसरा फाइंड आउट करायला सांगतायत. एकदम सोपीशी कन्सेप्ट आहे मित्रांनो. आणि ही कन्सेप्ट एक्सप्लेन करण्यासाठी मी एक छोटं एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे दोन नंबर आहेत. ओके, सो पहिल्या नंबर बद्दल आपण बोलायचं ठरलं तर पहिला नंबर मी कन्सिडर करतो की 12. चला 12 बद्दल बोलूया. आणि दुसरा 15 बद्दल बोलूया की हे दोन नंबर आहेत. या दोन नंबरचा मला तुम्ही LCM सांगू शकता का? थोडा विचार करा आणि LCM बघा काय येतोय. सो या दोघी नंबरचा LCM काय असणार आहे? हो मित्रांनो, हा LCM असणार आहे 60 किंवा 12च्या आणि 15च्या दोघांच्याही पाड्यामध्ये तो 60 येतो म्हणून आपण त्याला LCM म्हणतो. सगळ्यात छोटा नंबर जो ह्या दोघांच्याही पाड्यात येत असेल तो LCM आहे. त्यानंतर ह्या नंबर बद्दल जर आपण HCF बद्दल बोललो तर HCF मी तुम्हाला एकदम सोपी आणि छोटीशी कन्सेप्ट सांगतो, ती नेहमी लक्षात ठेवा. HCF शोधायचं असेल तर जे गिवन नंबर्स आहेत या दोघी गिवन नंबर्स मधनं काय कॉमन काढता येतं. काय कॉमन काढता येतं म्हणजे काय, यांच्या फॅक्टर्स मध्ये काय कॉमन आहे. जसं की हा 12 कसा बनतोय, 4 into 3 करतोय. आणि त्यानंतर हा कसा बनतोय, सो 5 3 बनतोय. सो या दोघांमध्ये जर कॉमन गोष्ट आहे तो तुमचा HCF असतो. सो आपण असं म्हटलं तरी चालेल की यामधनं आपण काय कॉमन काढू शकतो, तीन कॉमन काढलं तर 3 4 आणि 3 5 अशा पद्धतीने हा 3 नंबर जो मोठ्यात मोठा नंबर आपण कॉमन काढू शकतो त्याला आपण काय म्हणायचं आहे, HCF. तर HCF काय असणार आहे ह्या नंबरसाठीचा, 5 असणार आहे. तर तुम्ही थोडीशी एक गोष्ट नोटीस केली, जे आपले नंबर्स आहेत मी परत एकदा हायलाइट करतो नंबर्सला. सो आपल्याकडे नंबर होते 12 आणि 15 आणि त्यांचा LCM आला होता 60 आणि HCF होता 5. या नंबर्सकडे जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं तर एक गोष्ट नक्की तुम्हाला कळेल की ह्या दोघांचा मल्टिप्लाय आणि ह्या दोघांचा मल्टिप्लाय काय असतो, सारखा असतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने बघा 12 पंच 60, 12 एक 12 आणि 6, एक मिनिट थोडंसं चुकलेलं आहे, 12 आणि 15चा LCM 60च आहे ना. आणि HCF किती येतोय त्यांचा, सॉरी मी इथे तुम्हाला HCF 5 लिहिला पण LCF काय होता आपला 3 होता. सो मी इथे 3 लिहायला हवा होता. ठीक आहे, तर ते 3 आलं. तर आपण इथे जर एक गोष्ट नोटीस केली की 60 into 3 is equals to 180 होतं आणि 12 into 5 is equals to पण काय होतंय, 180 होतंय. अशा पद्धतीने ह्या कन्सेप्ट वरनं आपल्याला एक छोटासा फॉर्म्युला मिळाला मित्रांनो. काय असणार आहे बघा. सो HCF आणि LCM या दोघांचा प्रोडक्ट म्हणजेच ऍक्च्युअली काय असतो, प्रोडक्ट ऑफ नंबर्स, गिवन नंबर्स. ओके, सो ही सेम कन्सेप्ट वापरून आपण ह्या एक्झाम्पलला सॉल्व्ह करतोय. आणि ह्या एक्झाम्पल मध्ये बघा आपल्याला HCF किती दिलेला होता, 18. LCM किती दिलेला होता, 320. आणि ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे आपल्यासाठी प्रोडक्ट ऑफ द नंबर्स असणार आहे. त्यापैकी एक नंबर आपल्याला माहित आहे आणि दुसरा नंबर आपल्याला शोधायचा आहे, त्याला सध्या तरी मी X म्हणतो. सो अशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करू शकतो. मी जर 8 ने डिवाइड करायचं ठरलं तर 8 1 जा 8 आणि 8 6 जा 48 and 8 4 जा 32 and 0. So 4 4 जा 16 and 4 10 जा 2 2 जा 2 5 जा then 2 9 जा. So 9 5 जा 45. अशा पद्धतीने आपल्याला दुसरा नंबर ही इझिली ऑब्टेन करता येतो. अशा पद्धतीने आपण ही नवीन कन्सेप्ट शिकलोय. यामध्ये आपण काय शिकलोय, LCM into HCF म्हणजेच काय असतं, प्रोडक्ट ऑफ द गिवन नंबर्स असतं. ही छोटीशी गोष्ट पण खूप महत्वाची मित्रांनो, सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. इफ 20% ऑफ द फर्स्ट नंबर. आता जनरली विद्यार्थी काय करतात, क्वेश्चन पूर्ण वाचून घेतात, नंतर सॉल्युशन करण्यासाठी मग ते प्रयत्न करतात. पण माझं म्हणणं थोडं वेगळं आहे. आपण पॅरलली ह्या गोष्टी केल्या तर जास्त वेळ आपला वाचणार आहे. मग आपण काय करूया, काय दिलं गेलंय ते बघा. इफ 20% ऑफ द फर्स्ट नंबर, 20%
% म्हणजे डिवाइड बाय 100 ऑफ द फर्स्ट नंबर जो आपल्याला माहित नाहीये इज इक्वल्स टू काय सांगितलंय 3/4 ऑफ द सेकंड नंबर जो आपल्यासाठी वाय. आपण याला सॉल्व्ह करणार आहे. सो 5 1 जा 25, 21 जा आणि 25 जा अशा पद्धतीने आपल्याला एक्स डिवाइड बाय वाय शोधता येणार आहे. बरोबर. सो एक्स जसला तसा वाय इकडे येणार आहे. 5 तिकडे गेलाय. 5 3 जा 15 डिवाइड बाय 4 म्हणजे आपल्याला रेशोच मिळालाय. एक्स इज टू वाय हा रेशो मिळालाय आणि रेशो आहे आपला 15:4 आणि इतका सोपा प्रश्न हा आपल्यासाठी दिला गेला होता. सो असेही प्रश्न विचारले जातात ज्यामध्ये आपला वेळ वाचतो, एफर्ट्स वाचवू शकतो, फक्त छोटे मोठे लॉजिक्स आपल्याला माहित असायला पाहिजे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे द सम ऑफ 3 नंबर्स इज 65. ओके, सो आपल्याकडे 3 नंबर आहेत. आपल्याला माहित नाही ना कोणते नंबर आहेत. मग आपण ए बी आणि सी म्हणूया. ए बी आणि सी या तिघांची सम दिली आहे म्हणजे ऍडिशन दिली आहे. ती किती दिली आहे आपल्याला 65. इफ द रेशिओ ऑफ द फर्स्ट नंबर टू द सेकंड नंबर इज 1:4. सो ए आणि बी, कारण की आपल्यासाठी फर्स्ट अँड सेकंड ए आणि बी आहे, त्यांचा रेशो काय देऊन ठेवलाय 1:4. द रेशो ऑफ द सेकंड नंबर टू द थर्ड नंबर म्हणजे B:C असंही सांगितलंय त्यांनी 1:2. बरोबर. सो अशा पद्धतीने आपल्याला दोन वेगवेगळे रेशो दिले आहेत. पण आपल्याला हे गोष्ट माहित आहे की बी तर माझ्या एक्झाम्पल मध्ये एकच आहे, तर त्याच्या दोन व्हॅल्यू कशा असू शकतात. दोन व्हॅल्यू असतील तर आपल्याला ह्या दोघी ठिकाणच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू सेम कराव्या लागतील. म्हणजे इंटू 4 केलं तर इथला बी 4 बनेल जो इथल्या सोबत मॅच होईल आणि यांना एकत्र लिहिता येईल. अशा पद्धतीने मी इकडे 4 ने मल्टिप्लाय करणार आहे, पण सुरुवात ए ने करतो तर ए माझ्यासाठी 1 असणार आहे. बी इथेही 4 आहे आणि तिथेही तो 4 बनलाय कारण की 4 ने मल्टिप्लाय केलंय आणि सी काय बनलाय माझ्यासाठी 4 2 जा 8. अशा पद्धतीने आपल्याला नवीन रेशो मिळालाय 1:4:8 आणि हाच रेशो आपल्याला इथे कामाला येणार आहे. फक्त इतकंच आहे की रेशो आपल्याला जसला तसा एक्झाम्पल मध्ये नंबर म्हणून वापरता येत नाही, तर रेशोचा नंबर बनवावा लागतो. रेशोचा नंबर बनवताना आपण काय करतो, त्याच्यासोबत कुठला तरी एक व्हेरिएबल जोडतो. फॉर एक्झाम्पल 1x 4x आणि 8x असं म्हणायला हरकत नाही आणि या सगळ्यांची ऍडिशन इज इक्वल्स टू 65. सो 8 4 12 12 प्लस 1 इज 13. 13x इज इक्वल्स टू किती आलाय 65 आलाय. सो x इज इक्वल्स टू 5 येत आहे. अशा पद्धतीने मला x ची व्हॅल्यू मिळाली आहे आणि त्यांनी सेकंड नंबर शोधायला सांगितलं होतं आणि आपल्याला ही x ची व्हॅल्यू कुठे पुट करायची मित्रांनो, सेकंड नंबर मध्ये म्हणजे बी मध्ये. तर 4 5 जा किती येत आहे 20. अशा पद्धतीने आपल्याला याही प्रश्नाचं उत्तर मिळालंय. इथे रेशो कन्सेप्ट माहित असायला पाहिजे आणि रेशो यूज करत असताना जे वेगवेगळे रेशोज दिलेत त्यांना कसं कंबाईन करता येतं हेही आपल्याला माहित असायला पाहिजे आणि ह्या एक्झाम्पल मधनं आपण तीच गोष्ट शिकलेलो आहे. पुढच्या एक्झाम्पल कडे वळूया. पुढचा एक्झाम्पल जर तुम्ही बघत असाल तर दिलंय इफ 18 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम 4 टाइम्स ऑफ अ नंबर. सो आपल्याला काय सांगितलंय की 18ला सबट्रॅक्ट करून टाका. कशातनं सबट्रॅक्ट करायचं आहे 4 टाइम्स ऑफ द नंबर एक्स आहे आणि त्याचा 4 टाइम म्हणजे काय होतंय आपल्यासाठी 4x. सो 4x मधनं 18 मायनस करतोय तर काय म्हणतंय काय झालंय अँड द रिझल्ट इज 6 मोर दॅन द 2 टाइम्स ऑफ द नंबर. तर अशा पद्धतीने जो रिझल्ट मिळणार आहे बरोबर ना, त्यांनी सांगितलंय अँड द रिझल्ट म्हणजे याचा आन्सर आपण इक्वल करून लिहितो. सो याचं रिझल्ट काय असणार आहे 6 मोर दॅन 2 टाइम्स ऑफ अ नंबर. सो 2 टाइम्स ऑफ अ नंबर म्हणजे 2x आणि त्यापेक्षा 6 जास्त. अशा पद्धतीने हा 2x इकडे आला की इकडे फक्त 2x उरणार आहे कारण की 4x मायनस 2x इज 2x. 18 तिकडे गेल्यानंतर 18 प्लस 6 होणार आहे जो 24 येणार आहे आणि x ची व्हॅल्यू आपल्याला खूप इझिली मिळाली आहे 12 आणि आपल्याला तो नंबरच शोधायला सांगितला होता. त्या नंबरला आपण ऑलरेडी x म्हटलं होतं आणि x ची व्हॅल्यू आपल्याला आता मिळाली आहे म्हणजे x ची व्हॅल्यू असणार आहे 12. अशा पद्धतीने आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तरही मिळालंय, ते असणार आहे 12. इथे ऑप्शन नाहीयेत पण आन्सर 100% 12 असणार आहे. तुमच्या मनात जर काही डाऊट असतील किंवा सॉल्व्ह करताना तुम्हाला असं काही वेगळं वाटत असेल तर नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. त्याची उत्तरं तुम्हाला 100% मिळतीलच. पुढचा प्रश्न बघूया. द डिफरन्स ऑफ 2 नंबर इज 800. म्हणजे दोन नंबर आहेत त्यांच्यातला डिफरन्स देऊन ठेवलाय. बरं मग आपण त्याला एक्स आणि वाय म्हणूया का. ठीक आहे, एक्स आणि वाय हे दोन नंबर आहेत आणि त्यांचा डिफरन्स किती देऊन ठेवलाय आपल्यासाठी 800 देऊन ठेवलाय. ऑन डिवाइडिंग द लार्जर नंबर बाय द स्मॉलर नंबर. म्हणजे लार्जर नंबर सध्या तरी एक्स आहे माझा कारण की मायनस मध्ये मी त्याला पहिले लिहिलंय आणि मायनस मध्ये जर मी त्याला पहिले लिहिलंय म्हणजे तो मोठा नंबर आहे आणि त्या मोठ्या नंबरला मी जर छोट्या नंबरने डिवाइड करतोय तर तिथे त्यांनी सांगितलंय की 3 ऍज अ कोशंट म्हणजे या दोघांचा भागाकार केल्यानंतर जे उत्तर मिळतं त्याला कोशंट म्हटलं जातं आणि तो कोशंट काय येतोय 3 येतोय. अशा पद्धतीने आपल्याला x डिवाइड बाय y पण मिळालाय. सो मी ह्याच इक्वेशनला x इज इक्वल्स टू 3y असं कन्वर्ट करू शकतो. डिवाइडचा y तिकडे जाताना मल्टिप्लाय होणार आहे. सो x च्या ऐवजी मला किंमत मिळाली आहे आणि जी ही x ची किंमत मिळाली आहे ती जर मी इथे पुट केली तर मला बघा नक्कीच एक नवीन इक्वेशन मिळतंय. ज्यामध्ये काय करणार आहे मी x च्या ऐवजी 3y टाकतोय. 3y मायनस y इज इक्वल्स टू किती येत आहे 800. म्हणजे माझ्यासाठी 2y इज इक्वल्स टू 800 मिळालं तर 2 ने डिवाइड करून तो 400 मिळतो. म्हणजे अशा पद्धतीने मला एक नंबर मिळालाय. पण त्यांनी विचारलंय मला स्मॉलर नंबर म्हणजे छोटा नंबर शोधून दाखवायचा आहे. तर माझ्याकडे एक्स आणि वाय असे दोन नंबर होते. वाय त्यातला मायनस आहे
तिकडे जाताना प्लस होणार आहे, म्हणजे 800 अधिक हे 400 होणार आहेत, म्हणजे तो 1200 होऊन जाईल, जो मला एक्स मिळेल. पण तो एक्स मला अपेक्षित नाहीये. उत्तरात त्यांनी सांगितलंय स्मॉलर नंबर, म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं 400. अशा पद्धतीने आपल्याला याही प्रश्नाचं उत्तर मिळत आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. ठीक आहे, मी स्पीड थोडासा बनवून ठेवलाय, कारण की स्पीड बनवणं गरजेचं आहे. कारण की तुम्हाला एक्झाम मध्ये हाच स्पीड कुठेतरी तुमच्या टार्गेटला अचीव्ह करण्यासाठी मदत करणार आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे तुम्हाला टाइम मॅनेजमेंटवर जास्त भर द्यावा लागतं, आणि टाइम मॅनेजमेंटमध्ये जितक्या नंबर ऑफ स्टेप्स कमी वापराल, जितकी तुमची थॉट पॉवर, थिंकिंग पॉवर स्ट्रॉंग असेल, तितका तुमचा फायदा असणार आहे. तेच बिल्ड करण्याचा आपण प्रयत्न करतोय. पुढे प्रश्नात सांगितलंय ऑन डिवायडिंग अ नंबर बाय 2, म्हणजे काय, एक नंबर आहे त्याला डिवाइड बाय 2 केलं, वी गेट 1 ॲज अ रिमाइंडर. ठीक आहे, त्या नंबर बद्दल आपल्याला काय माहित नाहीये. व्हॉट विल बी द रिमाइंडर व्हेन द स्क्वेअर ऑफ दिस नंबर इज डिवायडेड बाय 6. तर तो म्हणजे जो नंबर असेल त्याला जर मी काय केलं, त्याचा स्क्वेअर केला आणि त्याला जर डिवाइड बाय 6 केलं, तर त्याचा रिमाइंडर काय येईल, उरेल काय भागल्यानंतर, हे आपल्याला सांगायचं आहे. तर आपल्याला त्यांनी एक कंडिशन देऊन ठेवली आहे की जो नंबर असेल, सांगितलंय बघा, 3 पेक्षा म्हणजे मोठा असणार आहे आणि 7 पेक्षा छोटा असणार आहे. सो आपल्याकडे कमी ऑप्शन्स आहेत. 3 पेक्षा मोठा म्हणजे 4 येतात, 5 येतात आणि 6 पर्यंत जाऊ शकतो, कारण की नंबर 7 पेक्षा काय असणार आहे, छोटा असणार आहे. सो आपल्याकडे हे ऑप्शन्स आहेत. तर मी स्टार्टिंगला जे इक्वेशन दिलंय त्यांनी 2 ने डिवाइड केलं, तर याने 2 ने डिवाइड केलं तर पूर्णच भागाकार जातो, उरत काहीच नाही. याने 2 ने डिवाइड केलं तर हो, 2 2 जा 4 आणि एक रिमाइंडर येतो, जे अपेक्षित आहे, त्यांनी सांगितलंय. पुढे जर विचार केला 2 ने याला डिवाइड करायचा, तर इथे रिमाइंडर मुळातच काही येत नाही, त्यामुळे मग विषयच येत नाही. म्हणजे आपल्याला नंबर कन्फर्म झालाय. तो नंबर काय आपला 5, आणि आपल्याला सांगितलं गेलंय की ह्या 5 चा काय करा, स्क्वेअर करा, म्हणजे किती येणार आहे 25, आणि त्याला डिवाइड बाय 6 करा आणि सांगा की रिमाइंडर काय येत आहे. सो 6 4 जा 24 आणि रिमाइंडर आलाय परत एकदा 1, म्हणजे आपला आन्सर परत एकदा असणार आहे 1. अशा पद्धतीने काही क्वेश्चन्स लॉजिकल असतात, आणि या लॉजिकल क्वेश्चन्सला सोडवण्यासाठी तुम्हाला खूप विचार करावा लागतो, नवीन गोष्टी शिकाव्या लागतात, आणि ह्या नवीन गोष्टी आयबीसी थ्रू तुम्हाला 100% मिळतील. फक्त तुम्हाला करायचं काय, आयबीसी सोबत कनेक्टेड राहायचंय. तुम्ही फिजिकली कनेक्ट होऊ शकतात, म्हणजे क्लासेसला जॉईन करू शकतात, किंवा ऑनलाईन ज्या पद्धतीने आता तुम्ही व्हिडिओ बघत आहात त्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघता येईल, आणि त्यामध्ये चांगलं ग्रोथ करता येईल. तुमच्या नॉलेजमध्ये ग्रोथ करण्याचं काम आयबीसी 100% करतंय, आणि त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला नक्कीच जाणवेल. पुढे काय सांगतायत, 3/4 ऑफ अ पॉझिटिव्ह नंबर. ओके, सो 3/4 ऑफ अ पॉझिटिव्ह नंबर. पॉझिटिव्ह नंबर म्हणजे कुठला तरी एक नंबर आहे जो पॉझिटिव्ह आहे, फक्त आपल्याला माहित नाही ना तो नंबर कोणता आहे. मग काय म्हणायचं त्याला, एक्स म्हणायचं. सो 3/4 ऑफ अ पॉझिटिव्ह नंबर अँड प्रोडक्ट ऑफ 48 अँड पॉझिटिव्ह नंबर, पॉझिटिव्ह नंबर्स रेसिप्रोकल आर इक्वल. ठीक आहे, इक्वल म्हणतायत ते कोणाकोणाचं, 48चं, आणि प्रोडक्ट सांगितलंय 48 आणि कोणाचं, पॉझिटिव्ह नंबरच्या रेसिप्रोकलचं. अशा पद्धतीने आपल्याला हे काहीतरी दिलं गेलंय. ठीक आहे, बघूया काय करता येणार आहे आपल्याला. 3 सगळ्यात पहिले मी इकडे भागू शकतो, 3 1 जा 3 6 जा 18. सो एक्स इंटू एक्स काय होणार आहे आपल्यासाठी, एक्स स्क्वेअर, म्हणजे इकडे उरलंय 16 आणि हा 4 तिकडे मल्टिप्लाय म्हणूनच जातोय. सो 16 इंटू 4. आणि तुम्हाला ही कल्पना असेलच मित्रांनो की जर आपल्याला स्क्वेअर काढून टाकायचं असेल तर समोरच्याचा काय करावा लागतो, स्क्वेअर रूट करावा लागतो. सो एक्स इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 16 इज 4 आणि स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2. सो आन्सर इज 8. अशा पद्धतीने आपल्याला तो नंबर मिळालाय, आणि त्यांनी विचारलंय व्हॉट इज द क्यूब ऑफ दॅट नंबर. सो 8चा क्यूब काय येतो मित्रांनो, 5 आणि 2. म्हणजे बघा, ऑप्शन मध्ये कन्फ्युज करण्यासाठी 8 दिलाय. ज्या लोकांना खूप घाई असते क्वेश्चन सोडवण्याची आणि उत्तर देण्याची, त्या लोकांना इथे नंबर मध्ये प्रॉब्लेम येणार म्हणजे येणारच, कारण की ते विचार न करता पुढे जाणार आहेत. सस्पेन्स असतो क्वेश्चन मध्ये दिलेला, आणि आपण तो सस्पेन्स कधी बघतच नाही, किंवा आपलं त्याच्याकडे लक्षच नसतं. सो अशा पद्धतीचा फायदा ते लोक घेतात. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. इफ 12 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम अ नंबर. ओके, एक नंबर आहे ज्यामधनं ते म्हणतायत की 12ला सबट्रॅक्ट करा. ठीक आहे, केलं, देन इट इज रिड्यूस टू 75% ऑफ इट सेल्फ. सो याच्यामुळे काय होतंय की नंबर जो होता तो त्याच्या 75%ला रिड्यूस होतोय, म्हणजे 75% बनला येतो. ठीक आहे, सो 25 3 जा 25 4 जा, त्यानंतर आपल्याला 4 इकडे घेऊन जायचा आहे. सो हा 4x येणार आहे, आणि हा जो 3x आहे तो इकडे येताना मायनस होणार आहे, आणि 12 तिकडे जाताना काय होणार आहे, प्लस. मी बऱ्याच स्टेप एकाच स्टेप मध्ये करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून वेळ वाचावा. सो एक्स इज इक्वल्स टू काय आलाय आपलं, 12 आलाय, आणि आपल्याला तो नंबर शोधायचा होता का, नाही. आपल्याला काय शोधायचं आहे, देन व्हॉट इज 7/4 ऑफ दॅट नंबर. तर हा नंबर मिळालाय, पण त्याचा काय शोधायचा आहे, 7/4. सो 4 3 जा 12 आणि 7 3 जा 21. सो अशा पद्धतीने आपल्याला उत्तर तर मिळालंय. एकदा आपण चेक करूया व्यवस्थित लिहिलंय का. 12 इज सबट्रॅक्टेड. ठीक आहे, 12 तिकडे गेलाय, 23 4 जा वगैरे 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 सगळं ठीक तर आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलंय की त्या नंबरचा तो 75% बनतो, 75% बनतो. 25 3 जा 4 जा
अच्छा, एक गोष्ट राहिली होती मित्रांनो, हे बघा. मी 4 इकडे तर मल्टिप्लाय केला, पण म्हणजे एक्सला मल्टिप्लाय केला, पण 12 ला करायचा राहिला होता. हरकत नाही, आपण तो नंतरही करू शकतो. सो हा नंतरही मल्टिप्लाय केला तरी उत्तर मिळणारच आहे आणि ते उत्तर काय येतंय 84. अशी छोटीशी गोष्ट माझ्याकडनं राहिली होती, पण ती नंतर लगेच कळूनही जाते. म्हणजे तुमच्या बाबतीत ते असं काहीतरी घडणार आहे. प्रॅक्टिकली तुम्ही बघताय, की असं कुठेतरी घडू शकतं आणि त्याला रिकव्हर कसं करायचं. फक्त आपला ट्रॅक असला पाहिजे, की आपण केलंय तरी काय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हाऊ मेनी नॅचरल नंबर्स आर देअर इन बिटवीन 13 to 98 विच आर एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 4. जसं की आता ह्या एक्झाम्पलमध्ये एक छोटं एक्झाम्पल देतो तुम्हाला. जसं की 10 नंबर्स आहेत, त्यापैकी 2ने डिवाइड होणारे किती नंबर असतील? डिवाइड केलं की उत्तर मिळतं. जर माझ्याकडे 11 नंबर आहे, तर 2ने डिवाइड करणारे किती असतील? 5. याचा ऍक्च्युअली आन्सर येणार आहे डिवाइड केल्यानंतर 5.5. पण आपल्याला ते घ्यायचंच नाहीये. आपल्याला काय घ्यायचं आहे? ऍक्च्युअल नंबर. ओके, जो क्वोशंट आहे तो तेवढाच घ्यायचा आहे. रिमाइंडर आपल्याला घ्यायचा नाहीये. तरी आपल्याला काय मिळतात? किती नंबर डिवाइड होऊ शकतात अशा पद्धतीचं उत्तर मिळतं. सो आपल्याला इथे 13 ते 98 पर्यंत सांगितलंय. सध्या मी काय करतो? 98 डिवाइड बाय 4 करतो आणि मला स्टार्टिंगचे 13 पासून हवेत, 12 पर्यंत नको आहेत ना. सो 12 पर्यंत नको आहेत म्हणून 12 डिवाइड बाय 4 त्यातनं मी मायनस करतो. म्हणजे आपल्याला 98 पर्यंतचे सगळे नंबर हवेत, पण हे 98 पर्यंतचे म्हणजे 1 ते 98 येणार आणि आपल्याला इथे काय सांगतायत की 13 पासून सांगा, म्हणजे 12 पर्यंतचे नको आहे त्यांना. म्हणजे आपण हे नंबर मायनस करणार. काय येणार आहे इथे? 4 3 जा 12 आणि 4ने डिवाइड केलं तर 4 2 जा 8 अँड एक उरलाय 4 4 जा 16 17 18 2 उरतात, पण त्याचा काय फायदा नाही आपल्याला. सो आपलं उत्तर असणार आहे 24 मायनस 3 इज इक्वल्स टू 21. अशा पद्धतीने आपल्याला 21 नंबर्स मिळतील, जे 13 to 98 च्या मध्ये असतील आणि जे 4ने 100% डिवाइड होतीलच. ओके मित्रांनो, लेक्चर कसं वाटतंय नक्की सांगा. म्हणजे ऑप्शनमध्ये तुम्हाला तिथे लाईकचं बटन आहे, कमेंट आहे. सो तुम्ही लाईक द्या, कमेंट्स द्या, म्हणजे आम्हाला अप्रिशिएशन मिळतं. नक्कीच आम्हाला अप्रिशिएशन मिळणार आहे, कारण की आम्हाला आत्मविश्वास आहे की आमच्याकडे जी कोचिंग प्रोव्हाइड केली जाते ती एकदम क्वालिटी कोचिंग आहे. जे एक्सपिरियन्स टीचर्स आहेत ते आमच्या सोबत आहेत. ते विद्यार्थ्यांना कुठेतरी हेल्प करतात. त्यांच्या अनुभवाचा नक्कीच तुम्हा लोकांना फायदा होतो आणि असाच फायदा होत राहावा. आम्ही असेच लेक्चर्स बनवून ठेवावेत आपल्यासाठी, जेणेकरून तुम्ही भविष्यातही असे लेक्चर्स बघत राहाल. त्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. सपोर्ट म्हणजे काय? आम्हाला फक्त अप्रिशिएशन हवंय. म्हणजे तुमचे लाईक्स आणि कमेंट्सने आम्हाला ते अप्रिशिएशन नक्कीच मिळतं. त्यामुळे असं काही असेल तर नक्कीच कुठेही त्यामध्ये कमीपणा घेऊ नका. तुम्ही बिनधास्त लाईक द्या आणि कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा की तुम्हाला कुठली गोष्ट आवडते किंवा काय अजून तुम्ही एक्सपेक्ट करत आहात. पुढचा प्रश्न आहे, द सम ऑफ 5 टाइम्स ऑफ एक्स. ठीक आहे. सो सम म्हणजे काय? बेरीज. कोणाची? 5 टाइम्स ऑफ द एक्सची आणि एक्स मायनस 14ची. एक्स मायनस 14ची ती किती देऊन ठेवली आहे? 526 देऊन ठेवली आहे. तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू शोधायची आहे. सो इथे 5x आणि हा एक्स म्हणजे काय होणार आहे? आपल्यासाठी 6x होणार आहे. सो 6x आणि हा -14 तिकडे गेल्यावर प्लस होणार आहे. 6 आणि 4 10 होतात. 3 आणि 1 4 आणि हा 5 जसला तसा. सो 6ने आपण डिवाइड करणार आहे. 6 9 जा 54 अँड 0. सो x इज इक्वल्स टू काय मिळालंय आपल्याला? 90. अशा पद्धतीचा एकदम सोपा प्रश्न होता. आपण इक्वेशन फक्त फॉर्म करणं गरजेचं आहे. सोल्युशन नंतर ऑटोमॅटिकली तुमच्या डोळ्यासमोर येतच. नंबर ऑफ स्टेप्स कमी करायचे आहेत, वेळ वाचवायचा आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. टू व्हॅल्यूज पी अँड क्यू आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे ते काय म्हणतायत की पी आणि क्यू इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. ओके, इफ पी इज इन्क्रीज बाय 400% देन बाय व्हॉट पर्सेंट डज क्यू डिक्रीज. तर पी जर 400%ने वाढला तर क्यू किती पर्सेंटने डिक्रीज झाला असेल. तर तुम्हाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल बद्दल सांगतो मित्रांनो. जसं की मार्केटमध्ये कांदा जास्त आला की काय होतं? भाव कमी होतात. म्हणजे एखादा भाजीपाला जास्त असला की काय होतं? भाव कमी होतो. ह्या रिलेशनला म्हटलं जातं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. हे वाढलं की ते कमी होणार आहे. जसं तुम्ही गाडीचा स्पीड वाढवला की काय होतं? वेळ कमी लागतो. कुठेही पोहोचण्यासाठी वेळ कमी लागतो आणि जर स्पीड कमी ठेवला तर वेळ जास्त लागणार आहे. सो ह्या रिलेशनला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हटलं जातं. तसंच पी आणि क्यू काय एकमेकांशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सो मला क्यू बद्दल बोलायचं आहे तर मी क्यू बद्दल बोलतो. क्यू इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द पी असं दिलंय त्यांनी आणि याला कन्वर्ट करता येतं. क्यू इज इक्वल्स टू कॉन्स्टंट ऑफ पी. ओके, सो के फॉर कॉन्स्टंट असतो, एक कुठली तरी व्हॅल्यू आहे जी त्या दोघांमध्ये असणार आहे, ती कॉन्स्टंट म्हणून काम करणार आहे. फारसं लक्ष देऊ नका. सध्या तरी एवढं लक्षात ठेवा की आपण याला कन्वर्ट केलंय इक्वल टू म्हणून आणि तिथे के लिहावा लागतो. ही आपली क्यूची व्हॅल्यू आहे. त्यांनी सांगितलं पी जो आहे तो 400%ने वाढला. म्हणजे स्वतः नंबर स्वतःचा काय असतो माहिती आहे तुम्हाला? स्वतः नंबर स्वतःचा 100% असतो. जर तो नंबर स्वतःचा 100% आहे तर तो 400%ने वाढला म्हणजे काय झाला? म्हणजे पी होता तो 4p ने वाढलाय. कारण की 1p म्हणजे 100%, तर 4p म्हणजे 400%. तर 1p मध्ये 4p वाढतायत म्हणजे तो काय बनलाय? 5p बनलाय.
म्हणजे नवीन माझा Q1 काय असणार आहे, कॉन्स्टंट डिवाइड बाय 5P. म्हणजे अशा पद्धतीने मला दोघेही क्यू मिळाले. एक जुना क्यू आहे आणि एक नवीन क्यू आहे. त्यांनी विचारलंय की नवीन जो क्यू आहे तो किती पर्सेंटने डिक्रीज झालाय. डिक्रीज झालाय म्हणजे त्यांच्या व्हॅल्यूचं कंपॅरिझन करणं आहे. के डिवाइड बाय पी मायनस के डिवाइड बाय 5P. या दोघांमधला डिफरन्स म्हणजे काय असणार आहे, की कितीने ते कमी झालंय. इथे 5ची गरज आहे, 5 ने मल्टिप्लाय खाली वरती करा. सो 5K मधनं के गेला, किती उरतात 4K डिवाइड बाय काय येणार आहे 5K. हे झालं आपला डिफरन्स, की इतक्याने तो कमी झालाय. पण ते पर्सेंटेज मध्ये सांगायचंय, म्हणजे मला क्यूची ओल्ड व्हॅल्यू कंपॅरिझन साठी वापरणार ती काय के डिवाइड बाय पी, आणि उत्तर पर्सेंटेज मध्ये द्यायचंय म्हणजे इंटू 100 करणं तर गरजेचंच आहे. म्हणजे हा के हा पी होता, हा के आणि हा के आणि हा पी आणि हा पी कॅन्सल झाला, तर उरलं इकडे 5. 520 जा 100 अँड 24 जा 80. अशा पद्धतीने 80% जो क्यू असणार आहे तो काय झालेला आहे, डिक्रीज झालेला आहे. ठीक आहे. रेकॉर्डेड लेक्चरचा हाच फायदा मित्रांनो, की तुम्हाला परत परत रिपीट करावं लागत नाही. जर अडचण असेल तर थोडं बॅकवर्ड जा, म्हणजे थोडंसं रिव्हर्स जायचंय आणि बघायचंय की काय प्रॉब्लेम येतोय आणि त्याला व्यवस्थित बघायचंय. कारण की सगळ्या गोष्टी मी एकदम क्लिअर सांगतोय, मला नाही वाटत की कुठेही प्रॉब्लेम असेल. पुढे, वाईल ऑल द नंबर्स फ्रॉम 1 to 50 वर ऍडेड. ते म्हणतायत की आम्ही काय केलं, 1 to 50 सगळे नंबर्स काय केले, ऍड केले. 1 नंबर वॉज ऍडेड ट्वाइस. मग एक नंबर त्यातला काय झाला, ट्वाइस म्हणजे डबल ऍड झाला. म्हणजे जसं की एखादा नंबर आहे, फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 असे नंबर घेऊ, यांची ऍडिशन करायची होती. बरं केली आपण, सध्या तरी करूया. 5 4 9 12 14 आणि 15 यांची ऍडिशन येते 15. पण त्यांच्याकडनं काय झालं, चुकीने एक नंबर रिपीट झाला, जसं की मी माझ्या याच्यात करतोय. ठीक आहे, तर इथे आन्सर काय येणार आहे, 18 येणार आहे. मग कोणता नंबर रिपीट झाला हे शोधण्यासाठी ओरिजिनल टोटल आणि नंतरची टोटल या दोघांचा डिफरन्स शोधला की आपल्याला मिळतो 3. आणि तुम्ही बघत असाल की 3 हा नंबरच काय झाला होता, मिस्टेकली रिपीट ऍड झाला होता. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने आपण तो रिपीट झालेला नंबर शोधू शकतो. तर ह्या एक्झाम्पल मध्ये शोधू शकतो. त्यांनी सांगितलंय की अशा पद्धतीने एक नंबर ट्वाइस ऍड झाला आणि त्याचा रिझल्ट काय आलाय, 1305 आलाय. ठीक आहे, आपल्याला मुळातच 1 to 50 पर्यंतची ऍडिशन शोधता आली पाहिजे. त्यासाठी एक छोटासा फॉर्म्युला आहे, n+1 डिवाइड बाय 2. नॅचरल नंबर जे काही असतील, नॅचरल नंबर म्हणजे 1 पासून जे स्टार्ट होतात त्यांना नॅचरल नंबर म्हणतात. आणि 1 पासून स्टार्ट होणारे नंबर अप टू कितीही असू द्या, जर त्यांची ऍडिशन शोधायची असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला युज करावा लागतो. मग त्यामध्ये n म्हणजे काय असतो, n म्हणजे नंबर ऑफ किती आहेत, 50. मला 50 पर्यंत जायचं आहे. सो 50 आणि n+1 म्हणजे काय येणार आहे, 51 डिवाइड बाय 2. नंतर आपण इथे काय करणार आहे, भागाकार करणार आहे. सो इथे काय येत आहे, 4 1 जा 4 2 जा अँड 75. सो 1275 अशा पद्धतीने उत्तर मिळतंय मला. आणि त्यांनी सांगितलं की आमची जी डबल ऍड झालेले होते त्यानुसार आमची जी टोटल आली होती ती 1305 होती. मग या दोघांचा डिफरन्स का करायचा आहे हे मी याचं कारण ऑलरेडी दिलेलं आहे. नाही कळत आहे, परत एकदा पाठीमागे जा आणि बघा की मी ते कारण काय दिलंय आणि काय कशा पद्धतीने दिलंय. इथे 0 येत आहे आणि इथे काय येणार आहे आपल्याकडे 30 आणि बाकी तर हे 0च होत आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला इथे कळालं की या दोघांचा डिफरन्स 30 आहे. म्हणजे जो नंबर रिपीट झाला होता तो काय असणार आहे, 30 असणार आहे. अशा पद्धतीने आपण तो रिपीट झालेला नंबर सुद्धा शोधू शकतो. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. हाऊ मेनी पेअर्स ऑफ 2 डिजिट नंबर आर 27 मोर दॅन देअर रिव्हर्स नंबर इफ टेन्स डिजिट इज ग्रेटर दॅन युनिट डिजिट. ओके, सो आपल्याला सांगतायत की असे किती 2 डिजिट नंबरच्या पेअर असतील ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की जो 2 डिजिटचा नंबर असेल मोर दॅन देअर रिव्हर्स नंबर. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल जर मी 25 घेतला तर 52 हा त्याचा रिव्हर्स नंबर झाला. या दोघांमधला डिफरन्स ते म्हणतायत की आम्हाला काय हवाय, 27 हवाय. त्यासाठी त्यांचं म्हणणं काय आहे की जो टेन्स प्लेस असेल, टेन्स प्लेस म्हणजे मगाशी जसं मी लिहिलं ते थोडं उलट लिहिलं होतं, इथे व्यवस्थित आहे. 52 मायनस 25 जो टेन्स प्लेस आहे बघा, हा टेन्स प्लेस, याला म्हणतात टेन्स प्लेस, हा युनिट प्लेस आहे. टेन्स प्लेस मोठा असणार आहे, बट ऑब्वियस तरच ते उत्तर मायनस मध्ये नाही जाणार आणि त्यांना ते अपेक्षित काय 27 अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ते नंबर शोधायचे. ठीक आहे, सो तुम्हाला हे माहित पाहिजे की कुठलाही 2 डिजिट नंबर कसा रिप्रेझेंट केला जातो, 10x + y असा रिप्रेझेंट केला जातो. आणि त्यांच्या एक्झाम्पल नुसार त्यांनी सांगितलंय की जो 2 डिजिटचा नंबर आहे तो मोठा असणार आहे त्याच्या रिव्हर्स पेक्षा. सो त्याचा रिव्हर्स म्हणजे काय, एक्स आणि वाय हे डिजिट असतात, त्यांना फक्त काय करायचं आहे, रिव्हर्स करायचंय, म्हणजे त्यांचा रिव्हर्स मिळणार आहे. आणि या दोघांमधला डिफरन्स किती येतोय मित्रांनो, 27 येतोय. तर ह्या दोघांमधला डिफरन्स असणार आहे 27. बरं कसं करायचं मग, हे मायनसचं साईन आतमध्ये जाणार आहे. 10x मायनस एक्स किती होणार आहे, 9x होणार आहे. मायनस 9y इज इक्वल्स टू 27. 9 ने जर पूर्ण इक्वेशनला डिवाइड केलं तर x मायनस वाय इज इक्वल्स टू 3 मिळत आहे.
तर आपल्याला आता काय करायचंय, आपल्याला असे नंबर शोधायचे ज्यांचा एक्स मोठा असेल, वाय छोटा असणार आहे, कारण की ते मायनस असेल मुळातच आणि त्यांच्यातला डिफरन्स 3 असेल. आपण 9 पासून सुरुवात करूया. सिंगल डिजिट असला पाहिजे. 9 मायनस किती 6 इज इक्वल्स टू 3, म्हणजे माझा नंबर 96 आहे. ओके, एक नंबर मिळाला. 96 आणि 69 या दोघांमध्ये डिफरन्स बघा तुम्ही किती असणार आहे, 27 चा असणार आहे. ह्या इक्वेशन नुसार ते परत क्रॉस चेक करायची गरज नाहीये. इथे जे झालंय त्याच्यावरून उत्तर कन्फर्म मिळणार आहेत. त्यानंतर 8 मायनस काय करणार आपण 5, ज्याचाही डिफरन्स 3 येतो, म्हणजे माझ्यासाठी नंबर काय असणार आहे 85. जर मी 7 मायनस 4 केलं तर त्याचंही उत्तर 3 येतं, म्हणजे माझा नंबर 74 पण असू शकतो. ज्याचं उलट केलं 47 की दोघांमध्ये डिफरन्स किती येणार आहे 27 चा. 6 मायनस 3 करू शकतो मी, 3 डिफरन्स येतोय म्हणजे नंबर 63 असणार आहे. किंवा मी 5 मायनस 2 करू शकतो, ज्याचं उत्तर 3 येत आहे, म्हणजे नंबर 52 असू शकतो. त्यानंतर अजून कोणकोणते नंबर मिळतील बघा, त्यामध्ये 4 मायनस 1 याचाही डिफरन्स 3 येतो. त्यानंतर 3 मायनस 0 याचाही डिफरन्स 3 येतो, म्हणजे नंबर एक तर 41 किंवा शेवटचा नंबर 30. म्हणजे आपल्याला किती नंबर मिळाले आहेत 1 2 3 4 5 6 7. सो वी गॉट 7 नंबर्स. ओके, ज्यांचा रिव्हर्स केल्यानंतर सुद्धा काय होणार आहे, त्यांच्यातला डिफरन्स 27 येणार आहे. व्यवस्थित बघा क्वेश्चन, खूप सोपा क्वेश्चन आहे, पण हे ट्विस्टेड क्वेश्चन्स म्हणजे लॉजिकल क्वेश्चन्स विचारले जातात बऱ्याच एक्झाम्स मध्ये, जिथे आपल्याला अशा पद्धतीचे चॅलेंजेस फेस करावे लागतात. इथे आपल्याला कॅल्क्युलेशन पण आणि आपला लॉजिकल पॉवर पण वापरावी लागते. अशा पद्धतीने हे क्वेश्चन्स बनवले जातात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द सम ऑफ डिजिट्स ऑफ 2 डिजिट नंबर हुज युनिट प्लेस इज ग्रेटर दॅन द टेन्स प्लेस डिजिट अँड द प्रोडक्ट ऑफ द डिजिट इज 36. सो दोन नंबर आहेत, असं ते म्हणतायत की त्यांचा प्रोडक्ट काय असणार आहे 36 असणार आहे. ओके, आणि डिफरन्स बिटवीन द डिजिट्स इज 5. सो एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 5. इथपर्यंतची जी स्टोरी होती मित्रांनो, इथपर्यंतची जी स्टोरी आहे ती फक्त एवढंच आहे. ते सांगतात की युनिट प्लेस डिजिट हा काय असणार आहे ग्रेटर असणार आहे. सो युनिट प्लेस डिजिट म्हणजे माझ्यासाठी बाय डिफॉल्ट काय असतो वाय असतो, कारण की माझा नंबर काय माहिती आहे ना 10x प्लस वाय हा माझ्यासाठी ओरिजिनल नंबर असतो. आणि याच्यामध्ये हा युनिट डिजिट आहे तर तो मोठा असणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून मी लिहिताना थोडं उलट लिहितोय, वाय मायनस एक्स लिहितोय, फरक नाही पडत आहे. वाय मायनस एक्स, वाय मोठा आहे एक्स छोटा आहे आणि त्यांच्यातला डिफरन्स किती आहे 5. इथे नाही फरक पडत कारण की गुणाकारात छोटा मोठा मॅटर करत नाही, पण मायनस मध्ये नक्की करतो. सो आपल्याला वाय इज इक्वल्स टू काय मिळणार आहे, हा एक्स तिकडे जाताना 5 प्लस एक्स मिळणार आहे. आणि ही वायची जी किंमत मिळाली ती जर मी ह्या इक्वेशन मध्ये टाकलं तर याच्यापासून मला एक नवीन इक्वेशन मिळेल. ते असणार आहे एक्स इंटू 5 प्लस एक्स आहे ना, हो 5 प्लस एक्स इज इक्वल्स टू काय येत आहे 36. सो हा एक्स आतमध्ये जातोय, हा एक्स आतमध्ये जाणार आहे. अशा पद्धतीने तो दोघी ठिकाणी गुणेल, त्यावेळेस येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 36 इज इक्वल्स टू 0. जेव्हा तो एक्स स्क्वेअर आला त्यावेळेस मला लगेचच कळालं की ते क्वाड्रेटिक इक्वेशन बनणार आहे. आणि क्वाड्रेटिक इक्वेशन बनत असताना आपल्याला ते प्रॉपर क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म मध्ये लिहायचं आहे. मी ते ऍट अ टाइम इन्स्टंटली लिहून टाकलं. त्यानंतर आपल्याला दोन नंबर आता अशी शोधायचे ज्यांचा गुणाकार काय होईल -36 आणि ज्यांची ऍडिशन काय असेल +5 असणार आहे. म्हणजे मला दोन नंबर असे शोधायचे. मग काय करणार आपण, सो त्याचे फॅक्टर शोधणार. सो इथे काय येणार आहे 9 चोक 36, हो हे मॅच करत आहे 9 आणि 4. चिन्ह कसे द्यायचे, प्लस टू प्लस इट इज मायनस आणि प्लस टू मायनस इट इज प्लस. सो अवर आन्सर इज 4. आणि आपल्याला त्यांनी ऍक्च्युअली काय विचारलंय, आपल्याला त्यांनी विचारलंय व्हॉट इज द सम ऑफ द डिजिट्स ऑफ 2 डिजिट नंबर. सो हेच ते डिजिट असतात. सो एक्स ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 4, वाय पण जर तुम्ही टाकलं तर 9 मिळणार आहे. सो एक्स आणि वाय या दोघांची ऍडिशन विचारतायत. सो 4 आणि 9 यांचं आन्सर काय असणार आहे 13. अशा पद्धतीने आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. इथे 2 डिजिट नंबर काय असतो किंवा जे त्यांनी सस्पेन्सेस क्रिएट केले त्या सस्पेन्सेस बद्दल तुम्हाला विचार करणं फार गरजेचं आहे, कारण की या सस्पेन्सेस नंतरच तुम्हाला ते एक्झाम्पल सिम्प्लिफाय होणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया, क्वेश्चन नंबर 15. आणि आजच्या व्हिडिओचा हा एक एंडिंग पार्ट असणार आहे, कारण की ह्या व्हिडिओजमध्ये ह्या टॉपिकमध्ये 30 टोटल क्वेश्चन्स आहे. आणि ह्या 30 क्वेश्चनला मी 2 भागांमध्ये डिवाइड केलंय. 15 क्वेश्चनचा आत्ता तुम्ही पार्ट बघताय आणि उरलेल्या 15 साठी तुम्हाला थोडी वाट बघावी लागणार आहे किंवा पुढच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये ते नक्की दिसणारच आहे. सध्या तरीचा आजचा शेवटचा प्रश्न, व्हॉट मस्ट कम इन प्लेस ऑफ पी सो दॅट द नंबर 6 5 7 3 P4 हा डिव्हिजिबल बाय 6 असेल असं त्यांचं म्हणणं आहे. मग तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणं आहे, डिव्हिजिबिलिटी टेस्ट नावाचा एक प्रकार असतो ज्यामध्ये कोणता नंबर कोणी डिवाइड होऊ शकतो हे चेक करावं लागतं. तर 6 साठी ती डिव्हिजिबिलिटी टेस्ट अशी आहे की 6 साठी जर एखादा नंबर 6 ने डिवाइड होत असेल तर कंपल्सरी आहे की तो 2 आणि 3 या दोघांनी डिवाइड झाला पाहिजे.
दोनची डिव्हिजिबिलिटी खूप सोपी असते. दोनची डिव्हिजिबिलिटी म्हणजे काय, शेवटचा जो डिजिट आहे तो काय असायला पाहिजे, इव्हन नंबर असायला पाहिजे. म्हणजे दोनाच्या पाड्यातला असला पाहिजे, तर तो नंबर, पूर्ण नंबर तो दोनाने डिवाइड होणारच आहे. तर एक डिव्हिजिबिलिटी तर चेक झाली की बाबा दोनाने डिवाइड होत आहे. मला चेक करायचंय तिनासाठी. तिनासाठी काय करावं लागतं, सगळ्यांची ऍडिशन करावी लागते, सगळ्या डिजिट्सची ऍडिशन करावी लागते, आणि जे ऍडिशन येईल ती जर तिनाने डिवाइड होत असेल तर पूर्ण नंबर सुद्धा तिनाने डिवाइड 100% होणार आहे. सो इथे 6, 5, 11, 11 आणि 7 किती होतात, 11 आणि 7 18, 18 आणि 3 21, 21 आणि 4 25. आता मला सांगा 25 मध्ये कुठला नंबर ऍड करू जेणेकरून तो नंबर तिनाने डिवाइड होईल. मग माझ्याकडे जे ऑप्शन्स आहेत त्यामध्ये जर मी 2 टाकला तर हा 2 टाकला तर 27 होणार आहे, तिनाने डिवाइड होतो म्हणून 2 पण बरोबर आहे. जर मी 3 टाकला तर 28 होणार आहे, तो काय होत नाही. पण मी 5 टाकला तर याच्याऐवजी जर 5 टाकला तर 25 आणि 5 30 होतात, तोही डिवाइड होतो. म्हणजे 2-2 ऑप्शन्स माझे बरोबर आहेत आणि ते कुठेतरी देऊन ठेवलंय आयदर 1 ऑर सी. अशा पद्धतीने ऑप्शन डी हे माझ्यासाठी काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. तर हा झाला नंबर सिरीज मध्ये, नंबर सिस्टीम मध्ये हा पहिला पार्ट आहे. असाच अजून एक पार्ट येणार आहे, पण जर तो तुम्हाला बघायचा असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, आणि बेल आयकॉनला नक्की हिट करा जेणेकरून तुम्हाला पुढचा जो व्हिडिओ येणार आहे तो 100% लगेचच मिळेल आणि तुमचा अभ्यासही तसाच पटकन लगेचच होणार आहे. सो आयबीसी इन्स्टिट्यूटला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद. आणि जर तुम्हाला काहीही डाऊट असतील करिअर ओरिएंटेड, एक्झाम्स ओरिएंटेड, की भविष्यात मला गव्हर्नमेंट जॉब करायचा आहे पण मी कुठला जॉब निवडला पाहिजे, माझ्यासाठी बेस्ट प्रोफाईल कोणतं असेल, माझ्या नेचरला काय मॅच करत आहे, याच्यासाठी आमच्या एक्सपर्ट फॅकल्टीज जे आहेत, एक्सपर्ट जे आमचे काउन्सिलर आहेत, त्यांना तुम्ही नक्की व्हिजिट करा. आयबीसी इन्स्टिट्यूट नाशिक रोड ॲज वेल ॲज अशोक स्तंभ अशा दोघेही ठिकाणी आहे. तुम्ही तिथे जाऊन नक्की एकदा व्हिजिट करा जेणेकरून तुम्हाला आमच्या ज्या फॅसिलिटीज मिळतात, आमचे जे एक्सपिरियन्स टीचर्स आहेत त्यांच्याकडनं जर तुम्हाला गायडन्स मिळतो तो नक्कीच तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी मदत म्हणून नक्कीच मिळणार आहे. सो आत्ता मी इथेच थांबतोय. सो थँक्यू व्हेरी मच, अँड भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.